दुष्काळ तसा मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजलेला. वारंवार रुसणारं आभाळ नुसतं जगणंच कोरडं करत नाही, तर मागे सोडून जातं एक भयाण, हताश, हतबल रितेपण. 2015 साली मराठवाडा आणि विदर्भाचं चित्र थोड्याफार फरकानं असंच होतं. भयाण दुष्काळ, उजाड माती आणि ओसाड मन. मात्र या जगात जोवर माणूस आहे तोवर माणुसकी राहणारच. अशा विपरीत परिस्थितीत दोन सिने अभिनेत्यांनी आपणच आपला वसा घेत एकेका आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत करायला सुरुवात केली. सुरुवातीला नेमकं करायचं काय याविषयी प्रश्न होतो. फक्त मनात एक इच्छा होती की शेतकरी बांधवांना मदत जास्तीत जास्त प्रमाणात करता येईल का, त्यातून आत्महत्या टळतील का. दोघांनी उचललेला हा दायित्वाचा वसा हळूहळू सार्वजनिक होऊ लागला. कुणी वेळ दिला, कुणी पैसा, तर कुणी कौशल्य. जमेल तसा प्रत्येकानं खारीचा का होईना पण आपापला वाटा उचलून हातभार लावला आणि एक विलक्षण चळवळ आकाराला आली. ही चळवळ म्हणजेच नाम फाउंडेशन. नाम फाउंडेशन की वजह से तो जिंदगी बदल गई. आपल्याकडे बहुसंख्य शेतकरी वर्ग हा वारकरी, म्हणजे एकदा पेरणी झाली की आषाढीच्या वारीला निघायचं. आणि कशासाठी, तर तो पंढरीचा विठोबा कमरेवर हात ठेवून सांगतो की तू जेव्हा माझं दर्शन घेऊन परत जाशील तेव्हा तुझं पीक कमरे एवढं झालेलं असेल. तर ही इतकी काव्यात्मक गोष्ट, ही इतकी आपल्याला हेलावून टाकणारी गोष्ट. आणि गेल्या काही वर्षामध्ये त्या विठोबाला का असं सांगावंसं वाटत नाहीये, किंवा का असं घडत नाहीये की कमरे इतकं पीक माझं का नाही वाढत आहे, का तिथे पाऊस वेळेवर पडत नाही, का पाऊस योग्य पडत नाहीये. दोन 2012च्या आसपास महाराष्ट्रानं भयंकर दुष्काळ अनुभवला. आधीच स्वतःच्या असंख्य प्रश्नांनी ग्रासलेला, पडेल भावात विकावं लागतं म्हणून पिकलेलं सुद्धा फेकून देण्याचा पर्याय निवडणारा हा शेतकरी या दुष्काळानं पुरता खचून गेला. आणि मग महाराष्ट्राच्या हजारो अशा मुलांनी टोकाचा निर्णय घेतला. त्यानंतर सातत्याने हे लोण ग्रामीण भागामध्ये पसरत जाऊन काहीशे, काही हजार अशा भयावह आकड्यामध्ये ते बदलत चाललं. दररोज वर्तमानपत्र उघडल्यानंतर आत्महत्येच्या बातम्या वाचून चुकचुकण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नव्हतो. दुसरं असं की हळूहळू त्या बातम्यांची जागा व्यापणं सुद्धा कमी झालं. म्हणजे 4 कॉलमची बातमी नंतर एकाच कॉलममध्ये येऊ लागली. शेवटी हे किती विदारक आहे, हे किती भयावह आहे असं मनाला वाटू लागलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या विवंचना आहेत, समाजातली विसंगती आहे, ती कधी संपणार नाही. खूप उशीर लागेल त्याला. म्हणजे काही लढाया अशा असतात की त्या कधीच संपत नाही, त्यातली ही आहे. कैसे सिलसिला शुरू हुआ ये? जो आत्महत्या हो रही थी किसानों की, जी, खास तौर पे विदर्भ के इलाके में और जगह पे, विदर्भ, मराठवाड़ा, सब और जगह पे. जी. और हम एक नई गाड़ी खरीदना चाहते थे. हमने पैसे इकट्ठा कर लिए थे, 1.5 करोड़ रुपए हमने रख दिए, नई गाड़ी लेते हैं चलो. शाम को ऐसे बैठते थे, सिपिंग माई ड्रिंक, टीवी देख रहा था. किसान ने आत्महत्या की थी, उसके फैमिली का इंटरव्यू चल रहा था. अब एक औरत ने अपना पति खोया है, बच्चों ने अपना बाप खोया है, माँ बाप ने अपना बेटा खोया है. इनका इंटरव्यू चल रहा. उनके चेहरे पे बाप मर गया, मर्द मर गया, बेटा मर गया, उससे ज़्यादा रात की शाम की भूख थी आंखों में, बोलने में उनका ना तो कोई आंसू है ना तो कुछ है. वो जिस तरह से बात कर रहे थे, मैं तो डर गया यार. मैंने कहा हम काहे की गाड़ियाँ खरीदे यार. तो हमारा ये दोस्त है मकरंद अनासपुरे,
वो मराठवाड़ा का। तो उसको हमने फ़ोन किया, मैंने कहा 1,000 जो है जिन्होंने आत्महत्या की है उनके फैमिली को 15,000 का एक चेक भेज दो, 15, 15, 15, 15, 1.5 करोड़ ख़त्म हो जाएंगे। तो फिर हमने नाम फाउंडेशन शुरू। जैसे ही अनाउंस किया, रजिस्टर हुआ, 2 महीने में लोगों ने 60 करोड़ रुपए दिए। और कोई इंडस्ट्रियलिस्ट वगैरह ऐसे नहीं है, मिडिल क्लास, लोअर मिडिल क्लास, पुअर क्लास, उन्होंने 60 करोड़, कितनी बड़ी अमाउंट होती है। मुख्यमंत्री निधि को नहीं दिए, नाम फाउंडेशन को दिए। उतना भरोसा था की ये पैसे सही काम के लिए खर्च हो जाए। प्रामुख्यानं आपण जे काम नामच्या माध्यमातून करत राहिलो ते पाण्याच्या संदर्भातलंच आहे, वॉटर कन्झर्वेशनच्या संदर्भातलं, म्हणजे नद्यांचं खोलीकरण, रुंदीकरण आणि लांबीकरण। बरं, पुन्हा प्रत्येक ठिकाणी आपण मशीन्स देतो, तो गावांनी सहभाग द्यावा, डिझेल द्यावं, पण डिझेलचे अर्धे पैसे आपण भरू, ते भरतील। कसंही करून कुठेही काम थांबू द्यायचं नाही, सरकारकडे जायचं, कलेक्टरकडे जायचं, आणि त्याच्यातून ही सगळी कामं झालेली आहेत। बरं, ही जंत्री सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की एक छोट्या छोट्या फिल्म्स तुमच्यापर्यंत येऊन मग तुम्ही त्या पाहाल, मग तुम्हाला काय झालंय ते कळेल, आणि मग त्यानंतर तुम्हाला असं वाटेल नाही आपण ह्या कामामध्ये काहीतरी मदत करावी। तेवढाच उद्देश आहे, आणि तो अतिशय स्वार्थी उद्देश आहे। स्वार्थ एवढाच आहे की तुम्ही त्यातून अजून 2 पैसे दिलेत की अजून 4 गावाचं काम, आणि तुमच्या कुठल्याही एकाही पैशाचा अपलाप होणार नाही याची खात्री बाळगा। नाम फाउंडेशनने लोकसहभागातून महाराष्ट्रातील विदर्भ, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागातील एकूण 1034 गावांमध्ये विविध अंगाने जलसंवर्धनाचे काम केले। पाटेकरजी, मकरंद आणि संपूर्ण नामच्या टीमचं देखील मनापासून त्यांचे आभार मानतो। त्यांनी रिलेंटलेसली, अगदी सातत्य ठेवून पाण्याच्या क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात, ग्रामीण अर्थव्यवस्थेत जे काम केलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे। टाटा ट्रस्ट आणि नाम फाउंडेशन हे 2 ट्रान्सफॉर्मेशन घडवणारे लोक एकत्रित आल्यानंतर ट्रान्सफॉर्मेशनची स्पीड ही त्या ठिकाणी दुपटीने वाढणार आहे।